हॅलो स्टुडंट्स, बघा आपण मॅथमॅटिक लॉजिक हा लेसन बघतोय. त्यामधील एक्झरसाइज 1.4 चालू आहे. त्यामधील क्वेश्चन नंबर 3 बघा काय आहे. विदाउट यूजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट P by conditional Q is equivalent to P and Q or negation P and negation Q. तुम्हाला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल म्हणजे ट्रूथ टेबल न काढता तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे हे P बाय कंडिशनल Q इज इक्वल टू P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर हे प्रूव्ह कसं करायचं आहे, तर आपण जे लॉ बघितलेत अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट म्हणजे जे लॉ बघितलेत कंडिशनल लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, ह्या सगळ्या लॉचा यूज करून तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. तर बघा फर्स्ट आपण LHS घेऊया. LHS काय आहे, तर P बाय कंडिशनल Q. तर इथे बाय कंडिशनल लॉ यूज केला तर बाय कंडिशनल लॉनुसार काय होईल बघा. इथे P कंडिशनल Q अँड Q कंडिशनल P. हा बाय कंडिशनल लॉ यूज करून असे येतं P कंडिशनल Q अँड Q कंडिशनल P. तर आता इथे बघा परत याच्यामध्ये कंडिशनल लॉ यूज करायचं आहे. P कंडिशनल Q याच्यासाठी आपण काय लिहू शकतो, निगेशन P और Q. म्हणजे P कंडिशनल Qसाठी आपण निगेशन P और Q लिहू शकतो अँड आहे असंच. आणि Q कंडिशनल Pसाठी काय लिहू शकतो, निगेशन Q और P. म्हणजे कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ म्हणजे फर्स्ट आहे त्याचं निगेशन घ्यायचं, और येणार आहे आणि सेकंड आहे असंच. म्हणजे निगेशन P और Q अँड निगेशन Q और P. ठीक आहे. मग आता इथे ह्या दोन्हीमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा. म्हणजे आपण जशी ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करतोय तशी फर्स्ट आहे असंच निगेशन P अँड हा ब्रॅकेट आहे असंच येणार आहे निगेशन Q और P. और हा सिम्बॉल आहे असाच आणि Q अँड निगेशन Q और P. बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार म्हणजे फर्स्ट इंटू हा सगळा पूर्ण ब्रॅकेट येणार आहे. हा और सिम्बॉल आहे असाच आणि Q अँड निगेशन Q और P डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. परत इथे आता लॉ यूज करायचं आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज यूज करणार आहे. काय येणार बघा इथे निगेशन P अँड निगेशन Q और आहे असाच निगेशन P अँड P. निगेशन P अँड P आहे असं येणार आहे. हा और सिम्बॉल आहे असाच. इथे पण ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा म्हणजे Q अँड निगेशन Q येणार आहे, और आहे असाच आणि Q अँड P डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. नंतर बघा निगेशन P अँड निगेशन Q आहे असंच, और हा सिम्बॉल आहे असाच आणि निगेशन P अँड P कॉम्प्लिमेंट लॉनुसार याचा आन्सर F असतं. F और आहे असंच आणि Q अँड निगेशन Q याचा आन्सर पण काय येणार आहे कॉम्प्लिमेंट लॉनुसार Fच येणार आहे. F और Q अँड P आहे असंच. परत आयडेंटिटी जर लॉ यूज केला म्हणजे कोणतंही स्टेटमेंट और F असेल तर ते स्टेटमेंट स्वतः येतं आन्सर. म्हणजे इथे निगेशन P अँड Q येणार आहे और इथे पण Q अँड P आहे असंच येणार आहे आयडेंटिटी लॉनुसार. आणि आता इथे कम्युटेटिव्ह लॉ यूज केला तर Q अँड P त्याऐवजी आपण P अँड Q लिहू शकतो. आधी Q घेतलं किंवा P घेतलं तरी चालतं. आणि परत इथे कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला तर हे स्टेटमेंट आधी लिहू शकतो आपण P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q. आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे RHS. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे बघा P अँड Q और निगेशन P अँड Q और P अँड निगेशन Q इज इक्वल टू P और Q दाखवायचं. तर बघा इथे LHS काय येणार आहे, आपण जे LHS दिले ती घेतली P अँड Q और निगेशन P अँड Q और P अँड निगेशन Q जी दिले LHS ती घेतली. नंतर इथे पण बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केले. ह्या दोन ब्रॅकेटसाठी फर्स्ट जे दोन ब्रॅकेट आहेत याच्यासाठी आपण बघा ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे अँड Q आणि इथे पण अँड Q कॉमन आहे. ते अँड Q कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील P और निगेशन P. बघा ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये अँड Q इथे पण अँड Q आहे कॉमन आहे, ते कॉमन घेतलं अँड Q तर ब्रॅकेटमध्ये काय राहील P और निगेशन P. और हे थर्ड ब्रॅकेट आहे असंच P अँड निगेशन Q. ठीक आहे. नंतर कॉम्प्लिमेंट लॉनुसार P और निगेशन P
चा आन्सर काय असतं, ट्रू असतं, म्हणजे टी. पी ऑर निगेशन पीसाठी टी येणार आहे आणि हा अँड क्यू आहे असंच, ऑर हा ब्रॅकेट आहे असंच, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. नंतर आयडेंटिटी लॉनुसार टी अँड क्यूचा आन्सर क्यूच असतं. आयडेंटिटी लॉनुसार याचा आन्सर क्यू येणार आहे, ऑर पी अँड निगेशन क्यू हा ब्रॅकेट आहे असतात. परत इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार काय होईल बघा, क्यू ऑर पी फर्स्ट ब्रॅकेट येणार आहे, अँड सिम्बॉल आहे असाच, सेकंड ब्रॅकेट काय येईल, क्यू ऑर निगेशन क्यू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला आहे. तर बघा क्यू ऑर पी आहे असंच, अँड हा सिम्बॉल आहे असाच, आणि क्यू ऑर निगेशन क्यू कॉम्प्लिमेंट लॉनुसार याचा आन्सर येणार आहे टी. परत आयडेंटिटी लॉ पी अँड टी असेल तर ते स्टेटमेंट स्वतः असतं. मग हे स्टेटमेंट क्यू ऑर पी आहे असंच येणार आहे, आणि क्यू ऑर पी कम्युटेटिव्ह लॉनुसार आपण पी ऑर क्यू लिहू शकतो, आणि हेच प्रूव्ह करायचं आहे, पी ऑर क्यू. बघा हे सगळे लॉ माहीत असणं गरजेचं आहे. हे लॉचा यूज करून आपण हे सॉल्व केले. तसंच बघा नेक्स्ट, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू याच्यासाठी आपल्याला पी दाखवायचे. आपण इथे LHS घेतली, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू, जे LHS दिले ती घेतली. नंतर याच्यामध्ये पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचे. तर बघा हे पहिले दोन ब्रॅकेट आहेत, ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये कॉमन कोणता पार्ट आहे, तर पी ऑर. इथे पण पी ऑर आहे, पी ऑर कॉमन घेतलं, ब्रॅकेटमध्ये काय राहील, क्यू अँड निगेशन क्यू. मग क्यू अँड निगेशन क्यू एका ब्रॅकेटमध्ये घेतले आणि पी ऑर हे कॉमन घेतले. आता इथे कॉम्प्लिमेंट लॉनुसार क्यू अँड निगेशन क्यूचा आन्सर असतं एफ, म्हणजे पी ऑर एफ येईल, आणि पी ऑर एफ असेल ते स्टेटमेंट स्वतः असतं पी, आणि हेच प्रूव्ह करायचं. तसंच बघा नेक्स्ट आहे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू implies P and negation Q is equivalent to P or negation Q and negation P or Q. हे प्रूव्ह करायचे. तर इथे बघा LHS आपण घेतली, निगेशन ऑफ P or negation Q कंडिशनल P and negation Q. आता इथे हे निगेशन आहे असंच ठेवलं, आणि इथे कंडिशनल लॉ जर यूज केला तर कंडिशनल लॉनुसार काय येणार आहे, फर्स्ट जो असेल त्याचं निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू, ऑर होतं, कंडिशनलच्या जागी सिम्बॉल ऑर येतो, आणि हा ब्रॅकेट आहे असंच, पी अँड निगेशन क्यू. आता इथे बघा निगेशन आहे, इथे निगेशन अप्लाय केलं, हे निगेशनचा सिम्बॉल आहे असंच, हे निगेशन ह्या ब्रॅकेटला अप्लाय केलं तर काय होईल, निगेशन पी ऑरचं अँड होईल, आणि निगेशन ते स्टेटमेंट स्वतः येणार आहे, म्हणजे फक्त क्यू येईल, ऑर हा ब्रॅकेट आहे असंच, पी अँड निगेशन क्यू. तर बघा आता इथे हा निगेशन आहे, हा निगेशन अप्लाय केला, हे निगेशन आहे, निगेशन जर इथे आता अप्लाय केलं तर काय येणार, निगेशन ऑफ हा ब्रॅकेट येणार आहे फर्स्ट, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू, ऑरचं काय होईल, अँड होईल, आणि निगेशन ऑफ हा ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. मग आता निगेशन अप्लाय करा, निगेशन ऑफ निगेशन फक्त पी येणार आहे, पी अँडचं काय होईल, ऑर, आणि ह्या क्यूचं काय होणार आहे, निगेशन क्यू, अँड आहे असंच, आणि ह्या याला निगेशन अप्लाय यूज केलं तर निगेशन पी अँडचं ऑर होईल, आणि निगेशन फक्त क्यू येणार आहे, आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे RHS. इथे आपण निगेशनचे रूल यूज केले आहेत, निगेशन ऑफ कंजक्शन आणि निगेशन ऑफ डिजेक्शनचे रूल करून हे सॉल्व केले. बघा याच्यावरती एक्झाम्पल विचारतात, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. तर त्यासाठी हे सगळे तुम्हाला जे रूल आहेत आपण रूल बघितले सगळे, हे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, ॲडम्पोटेंट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डी मॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, ॲब्सॉर्प्शन लॉ, कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ, हे सगळे रूल माहीत असणं गरजेचं आहे. हे रूल लक्षातच ठेवायचे, हे लक्षात असेल तरच आपल्याला हे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट असे एक्झाम्पल असतात ते सॉल्व करता येतात. ठीक आहे. बघा इथे आपला लेसन कंप्लीट झाला आहे. ह्या लेसनमध्ये जो पॉईंट होता आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट, हा पॉईंट या वर्षीपुरता चॅप्टरमधून काढून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला आता इथेपर्यंत सिलेबस आहे आणि आपला हा चॅप्टर कंप्लीट झाला आहे. यानंतरचा जो लेसन आहे नेक्स्ट तो आपण नेक्स्ट लेक्चरला चालू करूया. थँक्यू.